मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 54. पिया तेरी बावरी से रहा जाए ना. अनेक वर्ष मनात दडवलेली इच्छा, फॅशन डिझायनिंगची आवड, लंडनला लग्न होऊन गेल्यानंतर कोर्स जॉईन करावा या विचाराने माहिती काढली होती. आणि तेवढ्यातच कबीर येण्याची चाहूल, आणि मग स्वतःची स्वप्न बाजूला सारत आयुष्य कबीर भोवती गुंफलं गेलं. त्यानंतर काव्या, घर, मुलं, संसार यात गुरफटून गेलेली ती स्वतःचं असं काही स्वप्न होतं हेच विसरून गेलेली. पण हल्ली फावल्या वेळात प्रिंटिंग पेपर्सवर सहजच रेखाटली गेलेली काही ड्रेस डिझाईन्स, इंडो वेस्टर्न लुक, अत्यंत सुरेख अशी ती डिझाईन्स पाहून मेघाही थक्क. आता कळत होतं मेघाला रिधिमाची ही विशेष आवड. दीदींचं आउटफिट्स आणि फॅशनच्या बाबतीत भरभरून बोलणं. लग्नाच्या शॉपिंगमध्येही मेघाच्या साडीला साजेसा राजीवचा ड्रेस तिनेच निवडलेला. जिया आणि काव्यासाठी शिवून घेतलेल्या नऊवारी साड्या, परकर पोलकं आणि काही खास असे चुडीदार. दीदींच्या सूचना टेलरला, डिझाईनही पेपरवर काढून दिलेलं. मेघाला मनात हळहळ. दीदींची ही आवड आपण आधीच का नाही ओळखली? पर देर आय दुरुस्त आय. रिधिमाच्या मनात धाकधूक, पण मेघाचा हट्ट कायम. या आवडीशी संबंधितच काम दीदींनी करायचं हेच तिचं ठाम मत. आणि मेघाच्या डोळ्यातील विश्वास रिधिमालाही सांगू पाहत होता, घे भरारी. रात्रीच्या गप्पांमध्ये आता प्रामुख्याने हाच विषय. बिझनेस मॉडेल काय असावे? दीदींना लेटेस्ट फॅशन ट्रेंड्स जाणून घेण्यासाठी कोर्स करण्याची आवश्यकता आहे की एखाद्या प्रथितयश डिझायनरच्या हाताखाली अनुभव घेण्यासाठी काम करावे? लंडनच्या घरीच बुटीक सुरू करावे की ऑनलाईन शॉप असावे? ड्रेसेससाठी मटेरियल कुठून घ्यावे? कुशल कारागीर कसे शोधावेत? मार्केटिंग आणि हे स्वप्न साकार होण्यामागे गुंतवणूक किती असावी आणि ती कुठून वा कशी उभी करायची? मेघाचे धडाधड विचार करणे, निर्णय घेणे, इनिशियल प्रोजेक्ट प्लॅन बनवणे. रिधिमाचे डोके चक्रावून जायचे. कधीही प्रोफेशनली काम न केलेली ती अचानक स्वतःचा बिझनेस सुरू करण्याचा विचार, हे शिवधनुष्य पेलवण्यापलीकडचे. जाने दे मेघा, ये नहीं हो पाएगा. सुन्न होत कधीतरी आशा सोडून द्यायची आणि तिथेच मेघा कंबर कसून उभी असायची. असं कसं होत नाही? हे शिवधनुष्यही उचलून दाखवायचेच. तुम्ही एका बाजूनी धरा, मी दुसऱ्या बाजूला आहेच. तिच्या ठाम निर्णयात तसूभरही फरक पडणार नव्हता. 4 रात्रींचे जागरण, तिची आणि रिधिमाची डिस्कशन्स, एक ठोस असा बिझनेस प्लॅन आकाराला येऊ लागला. पंख पसरून भरारी घेण्यास सज्ज होती रिधिमा. सुप्रीम हाऊसमधील कामाचा व्याप दिवसागणिक वाढतच होता. राजीवच्या अनुपस्थितीत प्रत्येक महत्वाच्या मीटिंगमध्ये मेघाने असावे असा प्रकाश सरांचा आग्रह, पापाजींचा पाठिंबा. तीही राजीवला दिलेलं वचन निभावत एक एक जबाबदाऱ्या आनंदाने उचलत होती. दिवसाचा 3/4 वेळ कॉन्फरन्स मीटिंग्समध्ये नाहीतर प्रकाश सरांच्या केबिनमध्ये. नवीन शिकण्यासारखे खूप काही. रोज ज्ञानात भर पडायची. सुप्रीम सारख्या प्रचंड मोठ्या उद्योग समूहात फक्त एक प्रोजेक्ट लीडर म्हणून काम करणे वेगळे, आणि सुप्रीम फॅमिलीचा हिस्सा बनून हा कारभार पूर्णपणे समजून घेणे खूप वेगळे. राजीव गेले अनेक वर्षे ही जबाबदारी किती चोखपणे पार पाडत आहेत याची पदोपदी जाणीव व्हायची. महत्वाचे आणि जटिल निर्णय घेताना डोक्यावर काय ताण असतो हे ती अनुभवत होती. अधूनमधून तिच्या 10 वर्षांच्या पिटुकल्या अनुभवी मतांची खडाजंगी जुंपायची. 35-40 वर्ष बिझनेसला वाहिलेल्या सिनियर बोर्ड ऑफ डिरेक्टर्सच्या मतांशी. तिचं निर्भयपणे मत मांडणं, तिचा अप्रोच कसा योग्य आहे हे पटवून देण्यासाठी ठाम राहणं. मुळात शेवटपर्यंत लढत राहणं. दरवेळी समोर राजीवच उभा आहे की काय हा भास व्हायचा सगळ्यांनाच. त्याच्या अनुपस्थितीतही कोणत्याही महत्वाच्या निर्णयात त्याची बाजू काय असेल हे तिने तंतोतंत सांगणे. सर्वच अचंबित.
तिचा अप्रोच मान्य होताच मॅडम खुश, पण पुढच्याच क्षणी त्या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी आपल्यावर आहे हे जाणवून टेन्शनमध्येही. आणि मग ते सर्वच भडभड बोलले जायचे त्याच्याजवळ सकाळी सकाळी. तुम्हाला काय वाटतं माझा डिसिजन? मी बोर्ड ऑफ डिरेक्टर्सना पटवून दिलं. मलाही तेच बरोबर वाटत आहे. माझ्याकडे पूर्ण वर्किंग आहे. मी पाठवलंय तुम्हाला. पण आणि त्या पण नंतर घाबरत उसासा. निर्णय घेऊनही मनात चलबिचल. त्याच्या अनुपस्थितीत हा मोठा निर्णय घेणं खूप अवघड होतं. पण जबाबदारीही त्यानेच सोपवलेली. आपण नीट निभावली का ही शंका मनात. आणि तिचं ट्रेडमिलवर बसत अंगठ्याचं नख दातात कुरतडत अस्वस्थ रूप पाहून त्याचं डोळे मिटतच गोड हसणं. मेघा, मी तुमचा रिपोर्ट कालच वाचला, वर्किंग पाहिलं. इट्स परफेक्ट. तुम्ही का टेन्शन घेत आहात? त्याचं शांतपणे बोलणं आणि तिच्या मनावरचं दडपण काही अंशी कमी झालं. हो, ते मला माहीत आहेच. त्यात जर काही चूक असती किंवा प्रॉब्लेम असता तर पहिली तू मैमे आपलीच झाली असती. तिचंही टेक्नोसिसच्या आठवणी काढत हसणं. अप्रोच ए और अप्रोच बी. बट योर पॉपुलैरिटी इज इंक्रीजिंग मैडम. अब आप ही सारे डिसीजन ले रहे हो. लगता है बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मुझे रेजिग्नेशन ही मांग लेंगे. त्याचं हसणं, पण तेवढंच अभिमानाने बोलणंही. काही काय, अजिबात नाही. आपल्याला अजून खूप वर्ष सोबत काम करायचं आहे. मी आत्ताशी कुठे एक एक जबाबदारी घेते आहे. तुम्ही नसणार तर कसं शक्य आहे? कालच टेन्शनने रात्री उशिरापर्यंत झोप लागत नव्हती. आत्ता तुमच्याशी बोलले आणि बरं वाटतंय. तिच्या चेहऱ्यावरचं हसू मोहवून गेलंच. हाँ, इसलिए मुझे ऑडियो मैसेज भेजकर परेशान कर रहे थे. आई वॉज इन इम्पॉर्टंट डिस्कशन. हसरा राग दाखवत होता आणि आत्ताही तिचं नाक डोळे अकसत गोड हसणं. ती काल रात्री जे काही करत होती शुद्ध क्रेझीपणाच होता. अहो अहो मेहराजी, अहो ऐका ना. ओ CFO साहेब, जियारियाचे डॅड, काय करत आहात? बायकोची आठवण येते का? राजीव, मिस यू. अजूनही बरंच काही. दर 5 मिनिटांच्या अंतराने 3 ते 4 सेकंदाचा एक असा ऑडिओ मेसेज त्याच्या व्हॉट्सॲपला झळकत होता. सुरुवातीचे 2 मेसेज काळजीनेच ऐकले आणि मग तिची मस्करी करणं लक्षात आलं. गॉड, शी इज रिअली क्रेझी म्हणत फक्त इमोजी पाठवले उत्तरादाखल. सॉरी, पण मी काय करू? बोर होत होतं, झोप येत नव्हती. निरागसपणे त्याला छळण्याचे कारण सांगितलेच. बस 4 रातों में ही मिस यू. व्हाय यू वेर मिसिंग मी? खट्याळ प्रश्न आलाच. तरीच ती विचारत होती, इतका वेळ बोलणं असं साधं सिंपल प्रोफेशनल कसं? साहेबांचा मूळ खोडकर स्वभाव, असे कसे शांत? आता मी तुम्हाला रात्री अजून कशासाठी मिस करणार? बोलून गेली सहजच. व्हॉट डिड यू से? त्याच्या प्रमाणाबाहेर उंचावलेल्या भुवया, तो जड मधाळ स्वर. आणि आता लक्षात आलं तिच्या, नकळत काय बोलून गेलो. दोन्ही हाताच्या उंजळीत लपवलेला चेहरा. देवा, नशीब राजीव इथे नाहीयेत, नाहीतर मेघा तुझं काही खरं नव्हतं. उफ, यदा. तिचं गोड लाजणं पाहून जिम मधूनच फोन करूया हा तिच्याकडे केलेला हट्ट सार्थकी लागल्याचं समाधान. बोलिए मेघा, रात को मुझे क्यों मिस कर रहे थे? मुद्दाम पुन्हा रातवर अगदी ठसठशीत जोर. ते म्हणजे हे आपलं नेहमीच गप्पा. बोलताना धांदल उडालीच. राजीव, अजूनही खूप काही मिस करते आहे, पण ते स्पष्टपणे कसं बोलू? नाहीच जमायचं मला. ओनली गप्पा. कन्फर्म करणं काहीही गरजेचं नव्हतं. तरीही लाजतच मान डोलावली तिने. और मेरी बाहें? हा, मधाळ प्रश्न. तिचा स्वप्नाळू डोळ्यांनीच हुंकार.
मेरा आपके कानों में बात करना. आवाज भुरळ घालत होताच डोळे मिटलेच अलगद तिने. आपकी जुल्फों से खेलना. बोटांचा स्पर्श आठवूनच मुग्ध ती आणि तिला पाहूनच धुंदी त्याच्याही डोळ्यांवर. और फिर. डोळे मिटून पुढचं बोलू की नको. बस. अस्फुट उच्चारासह फोन कट झालेला. डोळे उघडून पटकन स्क्रीनवर पाहिलं तर ती जिम बाहेर धावतच निघालेली. जिना कॉरिडॉर पार करत सरळ बेडरूममध्ये. तिला असं बेभान होऊन बेडरूमकडे धावत जाताना पाहून सुखद वाटत होतं. पण आता ती दिसणार नाही याचं दुःखही होतंच. कुछ ज्यादा बोल दिया क्या मैंने? मेरी बातों का इतना असर? शी मस्ट बी थिंकिंग आई एम मैड. कुछ भी बोल रहा था, बट ऐसी बातें तो उनके साथ ही कर सकता हूं ना. इतना हक है. बेडरूम मध्ये धावत येत बेडवर झोकून दिलं स्वतःला, जडावलेल्या श्वासांना सावरत. हो राजीव, हे सगळं मिस करते. तुमचा गंध, स्पर्श, काळजाचा ठाव घेणारी ती एकाग्र नजर, अलवार प्रेम खूप जास्त मिस करते. अशीच काही मनाची अवस्था गेले 4 दिवस. रात्रीची भेटीची तळमळ मनातच दडवून ठेवलेली. पुन्हा हातातला फोन खणखणला. त्याचाच होता. ओठ दातांखाली गच्च धरतच कानाला लावला. काय? हळूच विचारलं. जिया आर्याला स्कूलला ड्रॉप करून या. देन विल कॉल यू. त्याचंही हळू आवाजातच सांगणं, गुपित सांगावं तसं. अजून काही बोलायचं बाकी आहे का? लाडातच विचारलं. हाँ, फिर मैं बताऊंगा कि मैं क्या क्या मिस कर रहा हूं. थट्टा केलीच, पण तीही जड घोगऱ्या आवाजात. बर, मी वाट पाहीन. गोड हसू चेहऱ्यावर खेळवतच शनिवार उजाडलेला. अँड व्हिडिओ कॉल, रिमेंबर. ठणकावूनच सांगितलं. 4ही दिवस त्याची व्हिडिओ कॉलची मागणी टाळलेली. त्याने आपल्याला या जिमच्या पोशाखात पाहू नये म्हणून उडवाउडवीची उत्तरे दिलेली. पण आज तो ऐकणार नाही हे माहीत होतंच. ओके मेहराजी, 9 वाजता मी तयार असेन. हसतच मागणी मान्य केली आणि तोही सुखावला. राजीव, आजचा दिवस खूप सुंदर असणार आहे. आठवडाभर तुम्हाला पाहिलंच नाही. आज जवळून पाहीन. पिया तेरी बावरी से रहा जाए ना, ना जिया लागे ना.